नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आठवड्याभरात वांद्र्याच्या पूर्वेला जी बेकायदा झोपडपट्टी झाली होती आणि 4-4, 5-5 मजली झोपडपट्टी झाली होती, त्याला गरीब नगर नाव होतं, पण तिथे गरीब राहत होते याच्यावर माझा विश्वास नाही. कारण ती सगळी वस्ती वाढताना मी बघितलेलं आहे. मला आठवतं 1992 साली 6 डिसेंबरला बाबरी मशीद पाडली गेली. त्या रात्री उशिरा मी मालाडहून वांद्र्याला आलो होतो, कारण वांद्र्याला माझं घर होतं बांद्रा पूर्वेला. आणि ट्रेनमधून उतरल्यानंतर वांद्रे पूर्वच्या बाजूने मी हायवेकडे येत होतो, तेव्हा हे गरीब नगर नव्हतं, हे पहिलं लक्षात घ्या. आणि मला आठवतं की तिथून पुढे ONGC वगैरेचे जे कार्यालय आहे, प्रॉव्हिडंट फंड वगैरे पुढे आहेत, पण अगदी सुरुवातीला जे काय ONGC वगैरेची कार्यालय होती, तिथे कुठेतरी एक पोलीस उभे होते, 2-3, आणि स्टेशनच्या बाहेर होते. मध्ये एका बाजूला संपूर्ण खाडीचा दलदलीचा भाग होता आणि दुसऱ्या बाजूला ही बेहरामपाड्याची झोपडपट्टी होती. तर कोणी नव्हतं, निर्मनुष्य रस्ता होता. आणि मी धाडस केलं, मला तिथे काय झालं याची कल्पना नव्हती. दंगलीची सुरुवात झालेली होती आणि मी त्या कडेकडेने आज जेवढा रुंद रस्ता आहे तेवढा नव्हता, कसं बसं 2 बसेस एकमेकाला घासून जाऊ शकतील इतकाच रुंद रस्ता होता. आणि तिथून मी चालत चालत हायवेच्या दिशेने, ONGC कोर्ट वगैरे आहे त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करत होतो. आता जो ओव्हरब्रिज झालाय तो नव्हता, तर तिथून तो ONGCच्या जवळचा शिपाई होता, पोलीस होता, तो ओरडून ओरडून मला इशारे करत होता की तू खाडीच्या कडेच्या बाजूने ये, चालायचं असेल तर झोपडपट्टी जवळ जाऊ नकोस. आणि मी कसा बसा वेगाने पावलं उचलत ONGC पर्यंत पोहोचलो, ज्याच्या समोर एक बैठी अशी वस्ती आहे आणि तिथे गणपतीचं मंदिर होतं, ते तोडलं गेलं होतं. आणि तिथे पोहोचल्यानंतर त्या पोलिसाने अक्षरशः शिव्या घालाव्यात अशा पद्धतीत कशाला झक मारायला यावेळेला आलात असं विचारलं मला. आणि मग त्याने सांगितलं की नशिबाने सुखरूप पोहोचलाय, तसा याच कडेकडेने हायवेला जा आणि कुठे ते तुझ्या घरी जा. कारण इथे झोपडपट्टीत अशा लोकांना ओढून ओढून नेऊन मारलं जाते. हे समोर दिसतंय, त्या गणपतीची मूर्ती या झोपडपट्टीतल्या गुंड मुस्लिमांनी तोडलेली आहे. हा मला प्रसंग आठवतो. गरीब नगरची आठवण सांगताना हे सांगणं अगत्याचं आहे. पुढल्या काळात ते बांद्रे पूर्व टर्मिनस वगैरे काय ते झालं आणि बघता बघता हा सगळा खाडीचा प्रदेश हा झोपडपट्टी करत करत वर वर चढत गेलं. आणि हा सगळा कालखंड लक्षात घ्या. हा उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना आल्यानंतर मुंबईच्या अनेक मुस्लिम दाट वस्त्या तयार झाल्या. एक प्रकारे उभाठा शिवसेनेच्या कृपेने शिवाजीनगर असेल, गोवंडी असेल, हे सगळे भाग आहेत तुर्भ्याच्या बाजूचे. तिकडे बेकायदा मुस्लिम बांगलादेशी झोपडपट्टी झाली. तिला आशीर्वाद देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना कामी आली होती. बाळासाहेब ठाकरे हळूहळू मागे होत होते आणि 98-2000 नंतर जी शिवसेना मुंबईवर महापालिकेवर सत्ता गाजवत होती, त्या शिवसेनेच्या आशीर्वादाने यातल्या बऱ्याच झोपडपट्ट्या आणि प्रामुख्याने ज्यांच्यावर मुस्लिम किंवा बांगलादेशी असा आरोप होतो, गरीब नगरची जी वस्ती आहे, या सगळ्याचा आशीर्वाद हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होता. तेव्हा अखंड शिवसेना होती. पण या सगळ्यातून ज्या प्रकारे मलिदा काढता येईल त्याकडे शिवसेनेला वळवण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालं, हे विसरू नका. आज नवाब मलिक किंवा तुमचा अबू आझमी
यासारखे नगर आमदार ज्या पट्ट्यातून निवडून येतात, तुम्ही 30-40 वर्ष मागे जा, त्या सगळ्या खाड्या आहेत. त्या खाड्या बळकावून गोवंडी, शिवाजीनगर वगैरे परिसरामध्ये या वस्त्या वसवणारे कोण होते? 95च्या दंगलीत किंवा दंगलीनंतर 95 मध्ये तिथून एकदाच रत्नाकर नारकर नावाचा शिवसेनेचा आमदार निवडून आला होता आणि त्यानंतरच्या काळात नवाब मलिक आणि अबू आझमी यांचे हे बालेकिल्ले होऊन गेले. हे बालेकिल्ले होण्या इतकी मुस्लिमांची किंवा बांगलादेशींची दाट वस्ती महापालिकेत कोणाची सत्ता असताना तयार झाली आणि बेकायदा तयार झाली, याचा विचार करणं भाग आहे. आणि मगच तुम्हाला बांद्रा स्टेशन लगतच्या गरीब नगरचा विचार करता येईल. मराठी गेल्या वेळेला किंवा त्याच्या आदल्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नगरसेवक सुद्धा त्या बेहरामपाड्यातला मुस्लिम निवडून आला होता. तेव्हा हे सगळं गरीब नगर म्हणतात तुम्ही, त्याचा बारकाईने विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की नाव हिंदुत्वाचं घ्यायचं आणि उद्धव ठाकरेंनी अशा मुस्लिम वस्त्यांना आशीर्वाद दिलेला आहे हे लपणार नाही. अगदी यांच्या आधी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा सुद्धा इतक्या दाट मुस्लिम वस्त्या मुंबईच्या खाडी परिसरामध्ये जमिनी बळकावून झाल्या नाहीत. उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री होते 4 वर्षापूर्वी. त्यांचं पाय उतार झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री अस्लम शेख याच्या आशीर्वादाने मालाड मालवणी तिकडे जे बेकायदा 40-50 टीव्ही मालिकांसाठी स्टुडिओ उभारले होते ते किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे जमीनदोस्त करण्यात आले. तो गरीब नगरचा गरीब नवाज कोण आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि त्यामध्ये हे प्रकरण कोर्टामध्ये लांबत गेलं आणि अखेर आता गरीब नवाज किंवा गरीब नगर उद्ध्वस्त करण्यात आले. तर अनेकांचा असा भ्रम आहे की ठीक आहे, काही दिवसांनी परत सगळं ठीक होईल. नाही मित्रांनो, मुंबई महापालिका भाजपच्या हातात येईपर्यंत या गोष्टी लांबल्या होत्या. आता अशा रीतीने बेकायदा अवैध ज्या झोपडपट्ट्या उबाठा यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने मुंबईत सोकावल्या, माजल्या, फैलावल्या, त्या सगळ्यांची सफाई होणार आहे. आणि गरीब नगर ही त्याची सुरुवात आहे. भ्रमात राहू नका. हे झालं, विषय संपला, परत सगळं पहिले पाडे 55 असं गरीब नगरची परत वस्ती उभी राहील तर नाही. ज्या प्रकारे दिल्लीमध्ये, त्याच्या आधी उत्तर प्रदेशमध्ये आणि आता तुमच्या बंगालमध्ये ज्या प्रकारे बुलडोझरचा सरसकट वापर कोर्टाची पूर्व परवानगी घेऊन केला जातो, तो आता हळूहळू मुंबईत पण होणार आहे. तेव्हा अबू आझमी किंवा तुमचे नवाब मलिक यांचे सुद्धा मतदारसंघ हे त्यांचे बालेकिल्ले राहतील, या भ्रमातून सगळ्यांनी बाहेर पडावं. अमित साटम आणि त्याच्या प्रयत्नामुळे मुंबई महापालिकेतून उद्धव ठाकरे यांची हुकूमत बाजूला झाली आणि मुंबईची जी साफसफाई सुरू झाली आहे त्याचं एक मोठं लक्ष किंवा टार्गेट अशा रीतीने बांगलादेशी, रोहिंग्या आणि बेकायदा बळकावलेल्या जमिनी, खाड्या या सफाई करणं या दृष्टीने हालचाली होणार. तुम्ही बघितलं असेल तर गरीब नगर मध्ये आधी खरोखरच खूप जुन्या झोपड्या तिथे आहेत, काय 30 वर्ष वगैरे वगैरे अशा निवडक 400-500 लोकांची काय 50-100 लोकांची तिथे नंबर टाकण्यात आले. त्यांना धक्का लावण्यात आला नाही आणि ज्यांना धक्का लागला असेल त्यांना पर्यायी जागा दिली जाईल. पण ही देशविघातक अशी प्रवृत्ती ज्या अडगळीमध्ये सोकावलेली आहे ती अडगळ आधी साफ केली पाहिजे. तर त्या अडगळीतून उंदीर, मांजरं यांना आडोसा मिळणार नाही. हे फक्त रेल्वेसाठी झालं, या भ्रमात कोणी राहू नये. आणखीन 3-4 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये अशा प्रकारची सफाई कामं होणार आहेत आणि त्याची सुरुवात
गरीब नगर मधून झालेली आहे. पहिल्यांदा खाड्या बळकवायच्या, जमिनी बळकवायच्या, गरीब म्हणून आणून तिथे लोक वसवायचे. नवीन नाही हे, बांगलादेशमधून येणाऱ्यांसाठी बांगलादेशच्या सीमेवर बंगालमध्ये होत राहिलं. आता ते सगळे जीव मुठीत धरून बांगलादेशी बंगालमधून पळायला लागले. हळूहळू करत महाराष्ट्रात, मुंबईत किंवा अशा सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे जे बांगलादेशी अवैध अड्डे तयार झालेत आणि देशाविरोधी घातक प्रवृत्तीसाठी जे स्लीपर सेल तिथे पोचले जातात, जगवले जातात, त्यांना उद्ध्वस्त करण्याची मोहीम गरीब नगर पासून झालेली आहे. म्हणून भ्रमात राहू नका की गरीब नगर हा विषय झाला, संपला. नो. मालाड मालवणी पासून, दिंडोशी पासून, काय त्या तुमच्या तुर्भे, शिवाजीनगर, हे सगळ्याची सफाई होणार आहे. आणि त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर कारवाया करत कोर्टाकडून परवानग्या मिळवत या सगळ्या झोपडपट्ट्यांची सफाई केली जाणार आहे. याविषयी माझ्या मनात काडी मात्र शंका नाही. आपल्याला मुस्लिम मतं मिळाली, त्यामुळे मुंबईत 3 खासदार निवडून आणता आले आणि अगदी आमदार पण निवडून आणता आले 10, म्हणून उद्धव ठाकरे खुश आहेत. ते विसरलेत की त्यांचा सुद्धा अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी व्हायला वेळ लागणार नाही. अशा रीतीने महाराष्ट्रात आणि मुंबईत हालचाली सुरू झालेल्या आहेत. डोळसपणे बघा, डोळसपणे बघा. ज्यामुळे खरा भारतीय नागरिकांना कायदेशीररित्या मुंबई किंवा इतरत्र जगणाऱ्यांना ज्या प्रवृत्ती जगणं अशक्य करून सोडतात, रस्ते अडवतात, रस्ते बळकावतात, या सगळ्यांची सफाई येत्या 5 वर्षात मुंबई महापालिका हाती आल्यानंतर आम्ही साटम वगैरे मंडळी करणार आहेत. आपल्याला महापौर करायचंय, आपला महापौर झाला पाहिजे, एवढ्यापुरती भाजपची महत्वाकांक्षा मुंबईकडे नव्हती. भाजप अनेक वर्षापासून मुंबईत आपला महापौर बसवण्याचं स्वप्न बघत होता, वगैरे वगैरे. जे पोपट बोलत होते त्यांना अक्कल नाहीये. त्यांना कळलं पण नाही की मुंबई महापालिका ही भाजपला कशाला पाहिजे होती. जी मुंबई उभाठानी बक्काल करून टाकली, बकाल करून टाकली. बस आम्हाला पैसे द्या, आम्हाला हप्ते द्या, टोलाबाजी. आणि त्यासाठी कुठची मुंबई कशी बळकावा, मैदानं बळकावा, रस्ते बळकावा, बस आम्हाला आमचा हिस्सा द्या. पण त्यातून अख्खी मुंबई, मी म्हणून तो संदर्भ दिला जिथून 1995 मध्ये रत्नाकर नारकर नावाचा शिवसेनेचा आमदार निवडून आला होता. आज तिथे शिवसेनेला नगरसेवक निवडून आणणं सुद्धा मुश्किल आहे. इतका तो अबू आझमीचा अड्डा झाला, किल्ला झाला, गड झाला. तो किल्ला तयार कोणी केला? त्याला बाळसेदार कोणी केलं? सुदृढ कोणी केलं? तर ह्या सगळ्याची सफाई आवश्यक आहे. अर्थात हे सगळं करणं सोपं असतं, बोलणं सोपं असतं, पण कायद्याच्या कचाट्यातून त्यासाठी रस्ता काढणं अवघड असतं. त्यामुळे आज जी बांद्र्याच्या पूर्वेला रेल्वेची जमीन, खाडीची जमीन, सरकारची जमीन, मला तर एक व्हिडिओ बघताना एक महिला तिथे चक्क बोलत होती जोरात, ये तो रेल्वे की नहीं है, ये तो कलेक्टर की जमीन है. म्हणजे कलेक्टरची जमीन म्हणजे रोहिंग्या आणि बांगलादेशींना आंदण दिलेली आहे का? 250-300 वर्षापूर्वी कधीतरी मुंबईची बेट ही पोर्तुगीजांच्या ताब्यात होती आणि त्यांनी ब्रिटिशांना आंदण दिली. आपल्या मुलीचं ब्रिटिश राजपुत्राशी लग्न केलं. त्याच्या बदल्यात युरोपमधल्या 2 देशांच्या राजपुत्रांनी आणि राजकन्यांनी एकमेकांना मुंबई आंदण देऊन टाकली. तशी एक प्रकारे उबाठांचं महापालिकेवर हुकूमत असताना मुंबईच्या खाड्या, रस्ते, मैदानं ही जणू काय रोहिंग्यांना आणि बांगलादेशींना आंदण देऊन टाकण्यात आली होती. वाटेल तसं बेकायदा बळकवा, बसा तिथे. ते सगळं साफ करायचं तर मुंबई महापालिकेवर भाजपची निर्वेद सत्ता येणं आवश्यक होतं. मुंबईत
भाजपचा महापौर आवश्यक होता. भाजपच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार काम करणारा आयुक्त पाहिजे होता. आता ते सगळं झालंय आणि त्याची सुरुवात तुम्हाला दिसेल. कारण ही गोष्ट फक्त बांद्र्याच्या रेल्वे जमिनीपुरती मर्यादित नाहीये. मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशा रीतीने जे बेकायदा अतिक्रमण झालेलं आहे आणि तिथे देशविघातक प्रवृत्तीला खतपाणी घातलं जातंय, खाद्य पुरवलं जातंय, सुविधा पुरवल्या जात आहेत, त्याला छाट लागली पाहिजे. त्यासाठी महापौर भाजपचा हवा होता, पण त्याची चर्चा झाली नाही. हा भगवा की तो भगवा, ठाकरे ब्रँड की भाजप, विषय तो नसतो. 2 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ज्या मुंबई शहरामध्ये आणि उपनगरामध्ये जगते, त्यांच्या सुरक्षेचा विषय. जो झेंडा सुरक्षा देईल आणि असुरक्षितता निर्दयपणे हटवेल, यासाठी मुंबईत हा नागरी सत्ता बदल आवश्यक होता. महापालिका, विधानसभा, लोकसभा आम्हालाच पाहिजे. तुम्हाला दिली होती ना, तुम्ही यातलं काय रोखू शकलात? उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे 20-25 वर्ष मुंबईची सत्ता आहे. त्यांनी काय दिवे लावले मुंबईत? योजना आमची होती, योजना आमची होती, आमचे दगड लागलेले आहेत. हे वाटोळं केलं, त्याची जबाबदारी कोणाची? बेहरामवाड्यामध्ये 5-5 मजली झोपडपट्ट्या होतात आणि परत नाव गरीब नगर. गंमत बघा, अख्खी मुंबई बकाल करून टाकण्यात आली. लवकरच दिसेल, पावसाळा दरवाजा ठोठावतोय. मुंबईची तुंबई होते की नाही याच्यातून कळेल. आणि मुंबईची तुंबई नाही, पण 5 वर्षामध्ये नक्की तुम्हाला सांगतो की मुंबईतल्या अशा बळकावलेल्या खाड्या जमिनी आणि नागरिकांसाठी असुविधा निर्माण करणारा सगळा विस्तार जो काही उभाठानी केलेला आहे, त्याची साफसफाई बाकी आहे. त्यासाठी साटम आणि कोण रितू तावडे वगैरे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, यांना पुढची 4 वर्ष, 4.5 वर्ष मुंबईवर बारकाईने काम करावं लागेल. पण हे जाणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.